यस मॅचला आपण करूया सुरुवात. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना यजमान विरुद्ध पाहुणा अर्थातच धनगरवाडी विरुद्ध सावडले. गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राज आला आणि पहिलाच बॉल वरती शॉर्ट आपले बॉल हुक केला. बॉल चला सरळ लॉंग लेग दिशेनं सिमलच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती 4 धावा. पहिल्याच बॉल वरती 4 धावा आल्यात. सुरुवात चांगली पाहायला मिळते चौकारानं. खरं तर चौकार आल्यानंतर चौकारानं सांगितलं की या स्पर्धेत 4 रन लागलेत. यॉकलॅनचा बॉल कुठून काढलाय फटका चांगला परंतु लंगरला खेळाडू होते त्यांना बीट करत असताना बॉल चालत सरळ डीप मध्ये आणि इथनं झोन एक लगातारचा दुसरा चौकार फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून. इथे सुद्धा फुलर अगदी पाहिलं तर फुलर लेंथ होता चेंडू. खरं तर कुदून काढण्याचा प्रयत्न केला परंतु या चेंडूवरती एकदा मिळते. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 9 धावा. 3 षटकांचा हा सामना आहे. खरं तर 3 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना धनगरवाडी संघाला मोठी धावसंख्या ही उभारावी लागेल. ओव्हर पिच बॉल उडवला साइडला फटका चांगला टाकसावा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. धमाकेदार सुरुवात धनगरवाडी संघाकडनं. मागच्या मॅच मध्ये नक्कीच खरं तर धनगरवाडी संघाकडनं चुका झाल्या होत्या. सुरुवात थोडीशी खराब झाली होती परंतु या मॅच मध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज राजला कमबॅक करावा लागेल. यॉकलॅनचा बॉल पुन्हा खोदून काढलाय. खेळाडू डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग परंतु इथे रनाची संधी नक्कीच होती. जरी स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकला जरी थ्रो केला असता तरी सुद्धा या ठिकाणी विकेट हा मिळवला असता. परंतु या चेंडूवरती एकच सिंगलच्या मदतीने 16 धावा फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग. शेवटचा बॉल 1 to go. वेगवान चेंडू परंतु फटका फसलाय. झेलची संधी खेळाडू आहेत आणि आता या ठिकाणी चांगला कॅच जाता जाता मात्र या ओव्हरचा शेवट मी तर म्हणेन गोलंदाज राजनं गोड केलंय. अर्थातच मैदानाच्या आत जो फलंदाज ज्यानं चौकारानं सुरुवात केली होती त्या फलंदाजाला बाद केलंय. प्रकाश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धनगरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धाव फलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती हरेश आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगला खेळ राहिला दोन्ही टीम कडून कारण की धावा देखील आल्यात परंतु विकेट सुद्धा मिळवलाय. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये बॅलन्स क्रिकेट दोन्ही टीम कडून. आता षटक क्रमांक 2 विखुरलेलं क्षेत्ररक्षण सजवले गेले टीम ओम साई सावरोली या संघाकडून. इथे बॅटची एज होती. जवळजवळ यष्टीरक्षक मी तर म्हणेन विजय होते. विजयला हा कॅच कॅरी करायचा होता कारण की राज एक विस्फोटक बॅटर आहे. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार सुद्धा आलाय. संधी होती या ठिकाणी कॅच पकडण्याची परंतु संधी सोडणं झालं नाहीये. मैदानाच्या आत खेळत असताना तुम्हाला जर संधी निर्माण होत नसेल ना तर संधीला आधी निर्माण करा आणि तदनंतर निर्माण झालेल्या संधीचं सोनं करा. इथे सुद्धा फटका फसला. झेलची संधी खेळाडू उपस्थित. आता चुका होत नाहीयेत आणि राजला परतावं लागेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अर्थातच फलंदाज बाद. धक्का दुसरा टीम धनगरवाडी संघाला.
चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचं काम. 3 ओव्हरचा सामना आहे हे लक्षात ठेवावं लागेल टीम धनगरवाडी संघाला. बॅटिंग करायचे पहिल्या सत्रात. बॅटिंग करत असताना समोरच्या टीमवरती दबाव निर्माण करायचा असेल तर चांगली बॅटिंग करणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी विकेटचा सिलसिला सुरू झालाय. गोलंदाज हरेश चांगली कामगिरी करतोय. नवीन बॅट्समन रवी आले 4थ्या क्रमांकावरती. केम ऑन. यॉकलॅनचा बॉल खोदून काढलाय. फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बॉल चाललाय एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रवीच्या बॅटमधनं चौकार. अगदी बॅट्समन रवीच्या पुढे होता हा चेंडू. खरं तर चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा वसूल केल्यात. 20 धावा फलकावरती. शॉर्ट प्लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला खेळायचं होतं परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी या ठिकाणी ऍक्शन रिप्ले लगेचच स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट न आले. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला हा चेंडू. चांगली कामगिरी. ऑफ ब्रेक. शॉर्ट प्लेन बॉल टॅप केलाय अंडरम बॉक्स स्टाईलनं परंतु या चेंडूवरती आपण पाहतात लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग. कमबॅक केलं जाते गोलंदाज हरेश यांच्या माध्यमातून. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा आहेत. स्ट्राईक वरती नक्कीच सुनील आहेत जे 1 डाऊन साठी आले. फटका चांगला आहे गॅप मधून. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सागर वाघ सरांचा इशारा येतोय. 4 धावा. षटक दुसरेही संपलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धनगरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 25 धावा. तर चला सावरोली संघ आपण जास्त उशीर करू नका. जास्त लेट करू नका. लगेचच जो कोणता बॉलर असेल त्याला आपण बॉलिंग मार्क वरती आणायचा आहे. कारण की आज भरपूर वेळ आपण खर्च केलाय. आता वेळेचा विचार केला तर जवळ 4:31 झालेत. षटक क्रमांक 30 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती एकनाथ आलाय. शेवटचे हे षटक. शॉर्ट प्लेन बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला ढकललाय परंतु या ठिकाणी पण पाहतात नक्कीच एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु नकार येतोय ते सुनील कडनं. सुनील देखील चांगल्या लय मध्ये दिसतोय कारण की त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार सुद्धा आलाय. सिंगल धाव एकवटली गेली. शॉर्ट प्लेन बॉल पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं बॉलला ढकलले. खरं तर मिड विकेट क्षेत्रात एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न थोडासा उशिरानं हा थ्रो आलाय. जर का डायरेक्ट थ्रो आला असता ना ऑन द स्टंप हातामध्ये बॉल आला असता तर विकेट या ठिकाणी मिळवू शकला असता ओमसाई सावरोली संघ. सावरोली म्हटलं तर या गावात देखील 2 संघ आहेत. खरं तर जय दुर्गा माता सावरोली संघ आणि आता हा ओमसाई सावरोली संघ आपण पाहतात. वेगवान चेंडू होता. समोर होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झालाय. एकनाथकडे क्षमता आहे बॉलला वळवण्याची आणि त्यानं खरं तर या चेंडूबद्दल दाखवलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. बॉल टप्पा पडल्यानंतर कशा प्रकारे वळण घेतोय. नक्कीच चांगला चेंडू होता. डॉट बॉल. आताचा बॉल जरूर पाहावा लागेल. यस पंचांचा इशारा हा वाईटचा येतोय कारण की ऑप्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू होता. 51 धाव मिळते बॅटिंग करत असताना धनगरवाडी संघाला. टीमची टोटल 29 धावा आहेत. ओव्हर पिच बॉल. फटका चांगलाय. टकस आवाज स्वीट साऊंड आलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुनील त्याच्या बॅट मधून अजून एक षटकार. षटकाराच्या मदतीने 35 धावा फलकावरती. 35 ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रयत्न असेल की अजून काही धावा ऍड कराव्यात परंतु क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्हाला कोणतीच धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीयेत. कधी कधी हायेस्ट स्कोर बनल्यानंतर देखील
धाब्यात चेस केल्या जातात, परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता परंतु चांगली कॅच पाहायला मिळते. फलंदाज बाद. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक वरती अरुण आलेत. अरुण देखील एक चांगले बॅट्समन आहेत. मागच्या मॅच मध्ये अरुणनं चांगली बॅटिंग केली होती. खरं तर तो अरुण आता मात्र 5व्या क्रमांकावरती आलाय. फुलटॉस बॉल होता. फाईनलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅटची एज जरूर होती, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. आणि या ठिकाणी षटक क्रमांक तिसरे संपले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना डोंगरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या फलकावरती. 36 बनल्या गेल्या आणि 37चं टार्गेट आता या ठिकाणी ओमसाई सावरोली या संघाच्या विरोधात. अर्थातच येणारे 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी ओमसाई सावरोली या संघाला. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती चिकणीची वाडी आणि त्यांच्या विरोधात कोपरची वाडी असेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या, जास्त उशीर करू नका. कोपराची वाडी संघाचे कॅप्टन आणि चिकणीची वाडी संघाचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक होते या ठिकाणी आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो. तर चला लगेच सावरोली संघ आपण आपली सलामी जोडी मैदानात पाठवायचे. तर या ठिकाणी कॅप्टन आलेत. चिकण्याची वाडी संघाचे कॅप्टन आलेत. तर कोपराची वाडी टीम यस या ठिकाणी पंकज आलेत. तर मंगेश दादा उघडा यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. टॉस जिंकलाय चिकणीच्या वाडी संघानं. मॅच हा 3 ओव्हरचा असेल लक्षात सुद्धा आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. आणि कोपराची वाडी संघ मॅच संपेल आपण लगेच मैदानाच्या आज फिल्डिंग साठी जायचंय. मॅच लावते सुरुवात. पहिला षटक घेऊन आलाय. बॉलिंग मागवती धनगरवाडी संघाकडनं गोलंदाज. बॉलिंग मागवती 12. स्ट्राईक वरती विजय आहेत. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट. अतिरिक्त उचली या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर अतिरिक्त उचलीचा जोरावरती गोलंदाजाचा मित्र म्हणे या चेंडूवरती विजय झालाय. अर्थातच हा चेंडू डॉट आलाय. पहिलाच बॉल डॉट. फुल टॉस बॉल चुकीची लाईन आणि लेन त्याला पाठवलाय सरळ मिड विकेट क्षेत्रात. रिकामी जागा मात्र हा चेंडूची जागा भरून काढतोय. बॉल सीमारेषा बाहेर. 4 धाबा चौकार. पहिला चेंडू जरूर डॉट आला होता परंतु त्यानंतर चौकार आलाय. फलंदाज विजयच्या बॅट मधून.
ओव्हरपिच बॉल, फटका अप्रतिम आहे, वेगवान तिसरा राव फटका, रॉकेट फटका होता विजयच्या बॅटमधून. अजून एक बिग हिट, बॉल सीमा पार, षटकार. नक्कीच विजय, नक्कीच याच विजयनं खरं तर APL अर्थातच अंबरनाथ प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती. अप्रतिम बॅटिंग त्याने केली होती. तो विजय सध्या पुन्हा एकदा या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. जोरदार अपील जरूर केली होती, परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. एक तेरी तो एक मेरी, सध्या तरी काहीतरी हे समीकरण पाहायला मिळते. 4 बॉल 10 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. शॉर्ट बॉल, फटका बसला, झेलची संधी, बाळा स्वतः पोहोचतायत, चुका होत नाहीयेत आणि आता या ठिकाणी कॅच कॅरी केली. मॅचचा प्राइज विकेट अर्थातच विजय याला परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. धक्का पहिला लागतोय ओमसाई सावरोली संघाला. खरं तर या ठिकाणी कमबॅक केले जाते. चौकार, षटकार, त्यानंतर डॉट आणि पुन्हा एकदा विकेट आलाय. गोलंदाज बाळाचा कौतुक केले जाते. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन लारा. यॉर्कलँडचा हा चेंडू वन साईडला खरं तर ढकललाय. लंगरला खेळाडू आहेत एकदा कंप्लीट आणि या ठिकाणी एकच धाव मिळेल. यस, षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 37 धावा चेस करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 11 धावा. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 26 धावा संख्येची गरज. म्हणजेच काय, द रिक्वायर्ड रन रेट आता झपाट्याने वाढलाय. आता येणाऱ्या प्रत्येक ओव्हर मध्ये 13.0च्या सरासरीने धावा बनवायच्या. 12 चेंडू 26 धावा संख्येची गरज. स्ट्राईक वरती आपण पाहतात बॅट्समन लारा आहेत, त्यांच्या समवेत प्रकाश आहेत. नक्कीच या दोन खेळाडूंना खरं तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. खरं तर सामना जिंकायचा असेल तर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. सिंगल डबल ही सुरू ठेवावे लागते, परंतु चौकार षटकाराने तेवढेच प्राधान्य द्यावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूनं गोलंदाजांना आपल्यावरती दिलेली जबाबदारी चोख प्रमाणे मी ते म्हणेन अगदी प्रामाणिकपणाने पार पाडावी लागेल. 12 चेंडू 26 ची गरज. गोलंदाज सुनील. पहिलाच बॉल अबे फ्रॉम बॉडी. या पंचांचा इशारा, वाईटचा हा इशारा मात्र पंच करतायत. पहिला चेंडू वाईट आलाय. खरं तर जणू काही गोलंदाज सुनील वरती दबाव पाहायला मिळतोय की काय, तसं काय जाणवतोय की काय, परंतु पहिलाच बॉल हा वाईट आलाय. 12 चेंडू 25. ओव्हरपिच बॉल होता वेगवान, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॅटचा स्विंग देखील सुंदर होतं, परंतु या ठिकाणी कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. हा चेंडू डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल सामना धनगरवाडी संघाच्या बाजूने जाऊ शकतो. फटका चांगला फ्लिक केलाय. व्हॉट अ शॉट. जसा चेंडू बॅट वरती आला तसा सरळ चाललाय. काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, बिग हिट, मॅक्सिमम षटकार. षटकार खेचलाय. षटकाराच्या मदतीने आता मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. आता या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 या धाव फलकावरती. हा देखील फटका चांगला आहे. ऑन साईडला खेळाडू आहेत त्या ठिकाणी नक्कीच रामदास होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या वतीने पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. सिंगल आले. 19 धावा बनल्या गेल्यात. अर्धा रस्ता जरूर पार झालाय, परंतु अजूनही अर्धा रस्ता मात्र येणाऱ्या 9 चेंडूमध्ये पार करायचा आहे. अगदी 9 चेंडूमध्ये अर्धा रस्ता मी तर म्हणेन पार केलाय. अजून 9 चेंडूमध्ये अर्धा रस्ता पार करायचा आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेल बिगिनिंग इज हाफ डन. कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही जोरानं करा, अर्धे काम हे झाल्यासारखं वाटतं आणि या ठिकाणी जबरदस्त अर्धा काम मी तर म्हणेन
पार पाडले ओमसाई सावरले संघाने. षटकातील बॉल या ठिकाणी फक्त ढकलले. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत परंतु या ठिकाणी थोडीशी मिसफीड. इथे तुम्हाला आता मिसफीड करून जमणार नाही आहे कारण की मॅच महत्वाची आहे. शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. अगदी कमी ओव्हरचा हा सामना आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सातत्याने क्वालिटी क्रिकेट दाखवावं लागेल. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, होतोच का एवढा लढणं छान आहे. इथनं आता लढावं लागेल सातत्याने फलंदाजांना आणि सातत्याने चांगला खेळ करावा लागेल. फुल टॉस बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंडचा हा स्ट्रोक गॅप आहे. बॉल चाललाय वेगाने, जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. 4 धावा आल्यात मैदानाच्या आत. मॅच आता जबरजबल मी तर म्हणेन ओमसाई सावरोली संघ आपल्या बाजूने करतोय. चांगली बॅटिंग. 7-12. 7 बॉल 12ची गरज आणि या ठिकाणी शेवटच्या बॉल वरती मात्र षटकार खेचलाय वाघानं आणि या ठिकाणी आता या षटकाच्या मदतीने टीमची टोटल तब्बल 31 धावा. आता 6 बॉल 6 धावा संख्येची गरज. पाण्याची मागणी होते तर पाणी घेऊन जायचं 12 खेळाडू किंवा आयोजन कमिटी. नक्कीच सेकंड ओव्हर मध्ये जवळजवळ 20 धाबा खर्च केल्यात त्या गोलंदाज सुनीलने. नक्कीच हा षटक टर्निंग पॉइंट षटक होता. या ओव्हरमध्ये कमी धाबा आल्या असता तर हा सामना धनगरवाडी संघाच्या बाजूने गेला असता परंतु या ओव्हरमध्ये जास्त धाबा आल्यात. आता जबरदस्त सामना सावरोली संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय परंतु इथून देखील मॅच मध्ये पुनरागमन केला जाऊ शकतो धनगरवाडी संघाकडनं कारण की आता इथनं त्यांना चांगली गोलंदाजी करायची आहे. 6 चेंडू 6 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत परंतु दुसऱ्या बाजूला या 6 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. अगदी ज्याप्रमाणे शेवटचा चेंडू शेवटचे धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. क्रिकेट पाहिलं तर हा अनिश्चिततेने गोष्टीने भरलेला खेळ आहे. मात्र या क्रिकेटमध्ये कधी काय होईल कधी काय बिघडेल हे सांगणं भरपूर कठीण आहे. 6 बॉल 6ची गरज. स्ट्राईक वरती बॅट्समन लारायला पाहतात गोलंदाज राज. पहिलाच बॉल वेगवान होता. इथे आपण पाहतात मोठा फटका खेळायचा होता परंतु पहिलाच बॉल हा डॉट आलाय. इथून कमबॅक करण्याची मात्र नक्कीच आशा दाखवली आहे. मी तर म्हणेन गोलंदाज राजनं मैदानाच्या आत खेळायचा आहे, जिंकायचा आहे, चांगला खेळ करायचा आहे. यॉकलॅनचा बॉल टॅप केला ऑन साईडला परंतु 30 सर्कलमध्ये मिस स्पीड. 1 धाव कंप्लीट परंतु एकच धाव मिळेल. 1 धाव तर मिळाली आहे. इथून सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 32. अजूनही 5 धावा बनवायच्या आहेत. इथून सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाऊ शकेल हे सांगणं कठीण आहे. दोन्ही टीम हार मानायला तयार नाही. दोन्ही टीम संघर्ष करतात. दोन्ही टीम मात्र चांगला क्रिकेट दाखवतात. 4 चेंडू 5 धावा संख्येची गरज. सध्या तरी प्रेशर मी तर म्हणेन दोन्ही टीम वरती आहे कारण की चांगला क्रिकेट खेळायचा आहे. शॉर्ट ऑफ बॉल ऑनसाइडला खेळायचा होता. जवळजवळ यष्टीरक्षक येथे चुका करतोय. हा चेंडू जवळजवळ डॉट होता परंतु कलेक्शन चांगलं नव्हतं आणि त्यानंतर लाराने कॉल केला की यस इथे धाव बनू शकते आणि धाव आता कंप्लीट केली. जिद्द चिकाटी मेहनत आता सगळं काही पाहायला मिळतंय मैदानाच्या आत. इथं पण पाहतात जिद्दीनं खेळलं जातंय, चिकाटीने धावा घेतल्या जातात आणि मेहनत मात्र ही अफाट केली जाते दोन्ही टीम कडून. आता समीकरण 3 चेंडू 4 धावा संख्येची गरज. स्वप्न तर मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनत तुम्हाला करावी लागते. फटका फसलाय जेलची संधी आणि इथे टर्निंग पॉइंट. यस कहाणी में ट्विस्ट पिक्चर मध्ये बाकी आहे मेरे दोस्त. इथे विकेट आलाय लाराचा. त्यानं षटकार चौकार घेतले होते तो फलंदाज आता मैदानाच्या बाहेर. आता समीकरण 2 चेंडू 4 धावा संख्येची गरज. सामना कोण जिंकणार याचा उत्तर अजूनही माहिती नाहीये.
अजून थोडीशी ताकद जर लागली असती तर हा सामना इथे फिनिश होऊ शकला असता, परंतु कॅच पकडली डीप मध्ये रामदासांचं कौतुक केलं जाईल. 2 बॉल 4 ची गरज, 1 बॉल 4 ची गरज होईल का? जर का असं झालं तर आजच्या दिवसात 3 वेळा हा सामना असा होऊ शकतो. 2 वेळा तर झालाय, 1 वेळा धावा डिफेंड केल्या गेल्यात, परंतु 1 वेळा धावा चेस केल्या गेल्यात. परंतु आता या मॅच मध्ये काय घडेल? लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोस्तों. 2 बॉल 4 ची गरज. इथे फटका फसलाय आणि यस कॅच कॅरी केली. आता 1 बॉल 4 ची गरज. जवळजवळ हा समीकरण आजच्या दिवसात 3 वेळा पाहायला मिळाला. सामना होता कुठे? सामना आलाय कुठे? 6 बॉल 6 ची गरज होती. आता सामना आलाय 1 बॉल 4 ची गरज. आता 1 बॉल 4 ची गरज. सामना आवडला असेल सर्वांना, विनंती असेल टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅचसाठी. 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. सामना कोण जिंकणार? हु विल विन द मॅच? धनगरवाडी की सावरोली संघ? अडथळे आता सर्वांसमोर येतात. रडायचं की लढायचं हे तुमच्यावरती आहे. इथे गोलंदाजाने सांगितलंय मी रडणार नाहीये, मी लढणार आहे, आणि इथनं चांगली कामगिरी केली आहे. मैदानाच्या आत दोन्ही टीम चांगला क्रिकेट खेळतात. शर्यत अजून संपलेली नाहीये, परंतु या ठिकाणी दोन्ही संघ आतापर्यंत जिंकलेले नाहीयेत. खेळताना असं खेळावं लागेल की जिंकलं तर इतिहास आणि हारलं तरी देखील इतिहास घडला पाहिजे. 1 बॉल 4 ची गरज आणि इथे हा बॉल डॉट आलाय. 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड केल्यात. गोलंदाज राजनं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम ओमसाई सावली संघ. सामना जवळ 70% आपल्या बाजूने होता, परंतु चुका कुठे झाल्या? जिथे विकेट आले तिथे डॉट आले आणि हा सामना संपूर्णपणे धनगरवाडी संघाच्या बाजूने लागलाय. अभिनंदन टीम धनगरवाडी, परंतु हार्ड लक टीम पुन्हा एकदा ओमसाई सावली संघ. दोन्ही टीम आपण शेकान करायचं आहे व त्यानंतर मैदान सोडायचं आहे. अप्रतिम मॅच पाहायला मिळाली.